संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? आणि याचे पर्याय आहेत: ए. नितीश कुमार, बी. लल्लन सिंग, सी. तेजस्वी यादव आणि डी. सीताराम येचुरी. आणि याचे बरोबर उत्तर आहे ए. नितीश कुमार. 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कुठे पार पडल्या आहेत? आणि पर्याय आहेत: ए. अमरावती, बी. नागपूर, सी. अकोला आणि डी. वाशिम. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. अकोला. कोणत्या राज्यात 50व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केली आहे? आणि याचे पर्याय आहेत: ए. मध्य प्रदेश, बी. राजस्थान, सी. झारखंड आणि डी. आसाम. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. झारखंड. भारताचे कोणत्या देशातील उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचे पर्याय आहेत: ए. सिंगापूर, बी. चीन, सी. नेपाळ आणि डी. श्रीलंका. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी. श्रीलंका. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात किती टक्के वाढ केली आहे? आणि याचे पर्याय आहेत: ए. 0.20%, बी. 0.60%, सी. 0.45% आणि डी. 0.30%. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. 0.20%. कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे? आणि याचे पर्याय आहेत: ए. बिहार, बी. महाराष्ट्र, सी. गोवा आणि डी. सिक्कीम. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी. महाराष्ट्र. अमेरिकेच्या जनगणना विभागाच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात जागतिक लोकसंख्येच्या किती कोटींनी वाढली आहे? याचे पर्याय आहेत: ए. 7.8%, बी. 6.7%, सी. 7.5% आणि डी. 6.9%. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. 7.5%. व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? आणि याचे पर्याय आहेत: ए. शशी थरूर, बी. एस. जयशंकर, सी. मुकेश अंबानी आणि डी. गौतम अदानी. आणि याचे अचूक उत्तर आहे बी. एस. जयशंकर. स्लिम ही चंद्रयान मिशन मोहीम कोणत्या देशाची आहे? आणि याचे पर्याय आहेत: ए. भारत, बी. जर्मनी, सी. रशिया आणि डी. जपान. आणि याचे अचूक उत्तर आहे डी. जपान. भारतीय नौदल शिवाजी महाराजांचा आरमारचा प्रतिबिंब असलेला नवीन गणवेश कधीपासून स्वीकारणार आहे? आणि याचे पर्याय आहेत: ए. 1 जानेवारी 2024, बी. 26 जानेवारी 2024, सी. 1 एप्रिल 2024 आणि डी. 19 फेब्रुवारी 2024. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. 1 जानेवारी 2024. केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि याचे पर्याय आहेत: ए. मनोज सैनिक, बी. अनिल दयाल सिंग, सी. राजीव तिवारी आणि डी. संजय जयस्वाल. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी. अनिल दयाल सिंग. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या CISFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि पर्याय आहेत: ए. मीरा बोरवणकर, बी. रश्मी करंदीकर, सी. किरण बेदी आणि डी. नीना सिंग. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी. नीना सिंग. परकीय गुंतवणूकदारांनी देशात कोणत्या राज्याला सर्वाधिक पसंती दिली आहे? आणि याचे पर्याय आहेत: ए. गोवा, बी. महाराष्ट्र, सी. बिहार आणि डी. आसाम. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी. महाराष्ट्र.
विजयकांत यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्यातील नेते आणि प्रसिद्ध अभिनेते होते? आणि याचे पर्याय आहेत ए. केरळ, बी. तेलंगणा, सी. तामिळनाडू आणि डी. पश्चिम बंगाल. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. तामिळनाडू. जगात सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणत्या देशाचे आहे? आणि त्याचे पर्याय आहेत ए. भारत, बी. ऑस्ट्रेलिया, सी. इंग्लंड आणि डी. पाकिस्तान. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. इंग्लंड. प्रबीर मजुमदार यांचे निधन झाले. ते कोणत्या भारतीय खेळाशी संबंधित होते? आणि याचे पर्याय आहेत ए. क्रिकेट, बी. कबड्डी, सी. टेनिस आणि डी. फुटबॉल. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी. फुटबॉल. कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? आणि याचे पर्याय आहेत ए. सी.एस. राजन, बी. राजेश कोटक, सी. मनविंदर सिंग आणि डी. परेश अग्रवाल. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. सी.एस. राजन. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने कोणत्या संघटनेवर बंदी घातली आहे? आणि याचे पर्याय आहेत ए. पीपल्स मूव्हमेंट, बी. मुस्लिम लीग जम्मू काश्मीर, सी. नाना पीपल्स फ्रंट आणि डी. आझाद काश्मीर. आणि याचे अचूक उत्तर आहे बी. मुस्लिम लीग जम्मू काश्मीर. ChatGPTच्या धर्तीवर देशात कोणते तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे? आणि याचे पर्याय आहेत ए. इंडिया GPT, बी. हिंदुस्तान GPT, सी. नमो GPT आणि डी. भारत GPT. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी. भारत GPT. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि पर्याय आहेत ए. संजीव खन्ना, बी. महेश पाठक, सी. राकेश कुमार आणि डी. सतीश शिंदे. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. संजीव खन्ना. असेच माहितीशीर व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा व या आधीची MCQs करिता डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा.